काँग्रेसचे गौतम आरकडे आपला सन्मान होतोय. हा सन्मान देण्यासाठी मी सन्माननीय गव्हाणे साहेब आणि इम्रान भाई आपण पुढे यायचे. गौतमजी आरकडे सचिव आपला सन्मान होतोय. इम्रान भाई आणि गव्हाणे साहेब आणि प्रवीण दादा आपण पुढे या. मिनलताई यादव नगरसेविका ताईने विनंती आपण व्यासपीठावरती यायचे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे सचिव गौतम आरगडे आपला सन्मान होतोय. इम्रान भाई या पुढे या. इम्रान भाई या पुढे या. मोहितेताईंच्या शुभाचे या ठिकाणी शशिकांत भाऊंचा सन्मान. शशिकांत भाऊंच्या वतीने संजय भाऊंचा सन्मान. टाळ्या वाजल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांची मशाल घेऊन आज मावळ मतदारसंघातून संजोगजी वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ आज ही पहिली इंडिया आघाडीची सभा या ठिकाणी पार पडतीये. सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, स्वातंत्र्यानंतरचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार ह्या इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून या मोदी शाहांनी केलेला आहे. मला खरं तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची क्यू येते, जे आपल्या सोबत रोज भांडत होते, नाही मोदीजी आल्यानंतर भरपूर बदल होतील, हे सर्व भ्रष्टाचारी जेलमध्ये जातील. पण असं काय आपल्याला काही बघायला भेटलेलं नाहीये. उलट हेच कार्यकर्ते आता भारतीय जनता पार्टीचा प्रचार करतील का नाही ह्याची मला भीती वाटायला लागलेली आहे. संजोग दादांना मला एक आश्वासन द्यायचंय, तिकडे जर अनेक नेते गेलेले असतील, हे अनेक मावळ मतदारसंघाचं सांगतायत, अजित पवारचा गट तिकडे गेलेला आहे, शिवसेनेचा एक गट तिकडे गेलेला आहे, काँग्रेसचे काही नेते असतील, पण मला या ठिकाणी ठामपणे सांगायचंय, त्यांचे फक्त नेते गेलेले आहेत, पण मागे जे मावळे काम करतायत ना, ते मावळे 13 तारखेला दाखवून देणार आहेत की ते खऱ्या अर्थाने कुणाच्या बाजूला आहेत. संविधान बचाने वालों की ही जीत होगी, संविधान तोड़ने वालों की कभी जीत नहीं होगी. हमारे महाराष्ट्र देश में, प्रदेश में हम रहते हैं, गर्व है कि सबसे ज्यादा टैक्स पेयर महाराष्ट्र स्टेट है देश में. लेकिन आज महाराष्ट्र स्टेट का नाम भाजपा ने जो खराब किया है देश में, हम भूल सकते हैं क्या उसको? आज शर्म से सर झुकाया है. और भाजपा जो ऐसी पार्टी है सत्ते में जो आई हुई है, हमारे मोदी साहब बोलते हैं कि अब की बार 400 पार, 400 पार नहीं, हमारे अखिलेश यादव जी बोलते हैं कि अब की बार 400 हार. मोदी जी ने बहुत स्लोगन दिया है, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सारे यही कहते ना 2014 के पहले. लेकिन नहीं, सब कोई जानते हैं कि महंगाई दूसरे को कोसने वाले बोलते थे कि कोई दूसरे प्रधानमंत्री को जो कांग्रेस से थे उनको बोलते थे कि प्रधानमंत्री जी आए थे लेकिन उन्होंने महंगाई का मां तक नहीं बोला. लेकिन नरेंद्र मोदी जी से मैं ये पूछना चाहता हूं कि आपने कितने बार महंगाई के ऊपर बोला, जबकि आज देश महंगाई से परेशान है. पण आमच्या संजोगजी वाघेरे यांचं एक वैशिष्ट्य आहे, मी त्यांना देवापासून बघतो आणि आता सुद्धा बघतो भाऊ, त्यांच्या चेहऱ्यामध्ये नम्रता आहे, ही त्यांची ओळख आहे असं मला अभिमानाने सांगायला. प्रचंड विनम्रपणाने बोलणारा हा माणूस आज महाविकास आघाडीचा उमेदवार होतो याचा आम्हाला निश्चितपणाने आनंद आहे. पण या देशामध्ये पहिल्या प्रथम स्वातंत्र्यानंतर अधिकाराचा गैरवापर करून पक्ष फोडण्याचा आणि तिथले नेते नेण्याचा प्रयत्न केला गेला, तरी आजही त्यांना विश्वास वाटत नाही की आपण महाराष्ट्रामध्ये 40 पार जाऊ का. अजूनही प्रयत्न चालू आहेत, त्याला घेऊया त्याला घेऊया त्याला घेऊया. तुम्ही अख्खा पक्ष आणि अख्खे नेते जरी नेले तरी समोर बसलेला जो सामान्य कार्यकर्ता हा इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. मी दरांगे पाटलांचं अभिनंदन कर भाऊ आणि स्पष्ट शब्दामध्ये करीन, नवी मुंबईला ज्यावेळेला मोर्चा आला होता त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नाही म्हटल्यानंतर परत उपोषणाला बसलेला नेता पाहिला.
परवाच्या दिवशी सुद्धा त्यांनी बैठक घेतली आणि निर्णय घेतला. अनेक चर्चा बाहेर होत होत्या की कदाचित मुख्यमंत्री किंवा इतर लोकांचा दबावाने एखादा उमेदवार उभा करतील आणि मताचा असलेला विभाजन करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण जनतेच्या असलेल्या लोकप्रियतेवर जो नेता उभा राहतो तोच खरा नेता असतो. जरांगे पाटलांनी सांगितलं मी कोणताही उमेदवार उभा करणार नाही, ज्यांनी विरोध केला त्याला पाडा, एवढाच पक्षाचा संदेश. लढाई एका नवीन संग्रामाची आहे, तुमची परीक्षा आहे. उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी निर्णय घेतला, अभिमान आहे. खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र म्हणून आम्हाला त्यांचा उल्लेख करायला आज अभिमान वाटतोय. काही लोक बोलतात त्यांना पण आत टाकू, ह्यांना पण आत टाकू. बापाचा राज लागला काय मला कळत नाही. सगळ्यांनाच आत टाकायला सुरुवात झालेली आहे. लोकशाहीने निवडणूक लढा ना. तुमच्यात हिंमत आहे तर लोकशाहीने निवडणूक लढवा. आणि जोपर्यंत लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही आधार घेतात, प्रत्यक्षात लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही निवडणूक लढवत नाही, हाच बदल करण्याच्या बाबतीमधली भूमिका तुम्हाला आम्हाला करावी लागणार आहे. ही सभा होईल, ही बैठक होईल, कार्यकर्त्यांची एकवाक्यता होईल, परंतु जोपर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचत नाही, कारण खाली गेल्यानंतर जर तुम्ही लोकांशी संवाद साधला तर तुम्हाला माहीत पडेल की 100 मधल्या 80 ते 90% लोक या सरकारच्या विरोधात बोलत असतात. ची लोकसंख्या 140 कोटी आहे आणि बेरोजगारीची संख्या 43% आहे. आपले मुलं MPSC UPSC अभ्यास करतात, मोठ्या कष्टानं IAS IPS होतात. पण या मोदी सरकारने कायदा असा आणला की RSSचे जे मंडळी आहेत त्यांना डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरी या पदावर नेमणूक केलेली आहे. आता आशिषभाऊ भाऊनं सांगितलं की पोलीस कॉन्ट्रॅक्ट भरती मध्यंतरी या मिंदे सरकारनी तहसीलदार, नायब तहसीलदार हे पण कॉन्ट्रॅक्टवर घ्यायचं असं ठरलं होतं आणि पुढं ठरवू शकतं. म्हणून बेकारी, महागाई, बेरोजगारी हे प्रश्न अत्यंत जिकरीचे जरी असले तरी ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी फार महत्त्वाची आहे. म्हणून संपूर्ण नागरिक बंधू भगिनीने, युवकांनी ही निवडणूक हातात घेऊन आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे. स्वयंपाकापासून होणारी सुरुवात सगळ्यांनीच सांगितलेले, ED CD पासून होणारे सर्व लूट, सर्व मुख्य नेत्यांना या जाळ्यामध्ये अडकवून जे दबाव तंत्र चाललेलं आहे आणि लोकशाही धोक्यात आणण्याची जी एक भूमिका इथे घेतली गेली आहे, त्याचबरोबर महत्वाच्या 2 ते 3 बाबी मी तुमच्या समोर आणू इच्छितो. महाराष्ट्र, भारत देशामध्ये महाराष्ट्र हा शिक्षण व्यवस्थेसाठी सगळ्यात पुढे होता. आज त्याची अवस्था खूप वाईट झालेली आहे. शिक्षणाचा हक्क हा संविधानाने सगळ्यांना दिलेला हक्क आहे. समूह शाळा आणि या सर्व शाळांच्या नावाखाली बऱ्याचशा शाळा महाराष्ट्रातल्या संपवल्या जात आहेत. प्रत्येक माणूस इथे बसलेला आपल्या विद्यार्थ्यांच्या, आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी आज एक मोठा प्रश्नचिन्ह त्यांच्या चेहऱ्यासमोर आहे. आणि महाराष्ट्राची दुर्दशा सचिन भाऊ आज अशी आहे की आज महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रामध्ये 5व्या स्थानावरती फेकला गेलेला आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची जर व्यवस्था बघितली तर UP आणि बिहारमध्ये आज महाराष्ट्रापेक्षा जास्त शाळा आहेत आणि ते अग्र क्रमांकावरती आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये आपल्यापेक्षा छोटी राज्य पुढे गेलेली आहेत. आणि ही जी बेरोजगारी चाललेली आहे, हे सगळी धांदात ज्या मोठ्या प्रमाणात ज्या काही बाबी लयाला चाललेल्या आहेत, ह्या सर्व लपवण्यासाठी वेगवेगळे जुमले आज खेळले जातात आणि ते थांबवायचे असतील आणि यातून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर ठामपणे आपला माणूस म्हणून संजोग भाऊंच्या मागे आपण उभं राहणं गरजेचं आहे. जेव्हा या मावळ लोकसभेची निर्मिती झाली त्या दिवसापासून पाठीमागच्या निवडणुकीपर्यंत या मावळ लोकसभेने फक्त आणि फक्त आदरणीय ठाकरे साहेबांच्या विचारांचा उमेदवार निवडून दिलेला आहे. त्याच्यामुळे संजोग भाऊ तुमचं अभिनंदन. मित्रांनो, पुन्हा एकदा या महाराष्ट्रावर दिल्लीचं वादळ घोंघावत आहे. महाराष्ट्रावर वारंवार दिल्लीची आक्रमणं झाली, इतिहासात देखील झाली. मात्र आत्ताचं आक्रमण थोडंसं वेगळं आहे.
दिल्लीचा बकासूर महाराष्ट्राला गिळायला पाहतोय. दिल्लीचा बकासूर या महाराष्ट्रातील उद्योगधंदे गिळायला पाहतोय. दिल्लीचा बकासूर या महाराष्ट्राचे नेते संपवायला पाहतोय. दिल्लीचा बकासूर हा महाराष्ट्र धर्म संपवायला पाहतोय. आणि याच्या विरोधात या महाराष्ट्रातले 2 स्वाभिमानी नेते उभे राहिले, ते म्हणजे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. यांचे आपण शिलेदार आहोत. आणि म्हणून या दिल्लीच्या तख्ताला पुन्हा एकदा दाखवून द्यावं लागेल. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर या दिल्लीच्या तख्ताने करडी नजर टाकली, तेव्हा तेव्हा या दिल्लीच्या तख्ताला याच महाराष्ट्राच्या मातीत गाडायचं काम इथल्या मावळ्यांनी केलेलं आहे. पिंपरी चिंचवडचा विकास आम्ही केला. तुम्ही त्यांना सांगा, या पिंपरी चिंचवड शहराची निर्मिती ज्यावेळेस झाली, त्यावेळेस या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काही उद्योगधंदे आले, ते आदरणीय अण्णासाहेब मगर असतील, आदरणीय रामकृष्ण मोरे साहेब असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, यांच्यामुळे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये उद्योगधंदे आले. आणि यांच्या समवेत त्यावेळेस खांद्याला खांदा लावून या पिंपरी चिंचवडमध्ये कोण काम करत होतं, तर त्यावेळेस आदरणीय भिकू वागेरे साहेब या पिंपरी चिंचवडमध्ये काम करत होते. आणि त्यांचा मुलगा आदरणीय संजोग वागेरे साहेब या निवडणुकीला उभे आहेत. त्यांना तुम्ही सांगा, या पिंपरी चिंचवडचा विकास आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जेव्हा केंद्रामध्ये मंत्री होते, तेव्हा सलग 10 वर्ष JNNURMच्या माध्यमातून या पिंपरी चिंचवड शहराला भरघोस निधी मिळाला आणि म्हणून या पिंपरी चिंचवडचा विकास झाला. ते तुम्हाला सांगतील आपकी पार 400 पार. त्यांना तुम्ही सांगा, मग का घाबरतोय चौकीदार? संजोग वागेरे पाटील यांना निवडून आणणं म्हणजे मी स्वतःला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतोय असा त्याचा अर्थ होतो. आणि संजोग वागेरे पाटील हे म्हणजेच तुम्ही सर्वजण आहात. इथं बसलेले 1000 लोक जे आहेत, ते 1000 लोक संजोग वागेरे पाटील आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून स्वतःची लढाई, स्वतःच्या अस्तित्वाची लढाई, संविधान वाचवण्याची लढाई म्हणजे काय, तर तुमच्या आणि आमचे जे मौलिक अधिकार आहेत, मूलभूत अधिकार आहेत, जे गेल्या 10 वर्षामध्ये धोक्यामध्ये येत आहेत, ते अधिकार वाचवण्याची लढाई म्हणजे संविधान वाचवण्याची लढाई आहे. आणि ती संविधान वाचवण्याची लढाई कुणासाठी आहे, तर या माझ्या ज्या महिला भगिनी इथं बसल्या आहेत, इथे जे आमचे इथे जे मित्र बसलेले आहेत, यांच्या येणाऱ्या नंतरच्या पिढ्यांच्यासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी, या महिलांच्या सुरक्षिततेसाठी, आमच्या तरुण मुलांच्या रोजगारासाठी, आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मूलभूत अधिकारांसाठी, आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दिवसाला रोज 3 आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. कशामुळे होत आहेत, तर शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला त्या ठिकाणी योग्य पद्धतीचा बाजारभाव मिळत नाही, म्हणून त्यांना या ठिकाणी कर्जबाजारी व्हावं लागतं. आणि कर्जबाजारी झाल्यानंतर त्याला घरचे खर्च चालवता येत नाहीत. आणि मग कर्जबाजारी झाल्यानंतर त्या बँका त्याच्या घरामध्ये येतात, जप्ती येते, जप्तीच्या नोटीस येतात. त्या आल्यानंतर त्या माणसाला असं वाटतं की इतक्या प्रतिष्ठेने मी इतके दिवस जगलो, आता माझ्या दारामध्ये कर्ज मागणारी लोक यायला लागली, त्या प्रतिष्ठा टिकावी यासाठी म्हणून तो आत्महत्या करतो. तो भाग वेगळा आहे की चोक्षी बिक्षी सारखे लोक किंवा ते कोण आणखी काय नाव त्यांची, ही सगळी मंडळी हजारो कोटी रुपये घेऊन पळून गेले मोदींच्या आशीर्वादाने. त्यांना त्याच्याबद्दल काही देणं घेणं नसतं, परंतु आपला सामान्य माणूस इब्रतीला जपतो, इज्जतीला जपतो, प्रतिष्ठेला जपतो. आणि ती प्रतिष्ठा कायम ठेवायची असेल तर संविधान कायम राहिलं पाहिजे या ठिकाणी. आणि संविधानच धोक्यामध्ये आणण्याचं काम नरेंद्र मोदी आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी करतात, आपण पाहतो आहोत. 6-7 वर्षापूर्वी जंतर मंतरवर संविधान त्या ठिकाणी दिवसा धवडा जाळलं गेलं. संविधानाच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या गेल्या, हिंदू धर्माच्या नावानं घोषणा दिल्या गेल्या, बाबासाहेब आंबेडकरांना शिव्या देणाऱ्या घोषणा दिल्या गेल्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहा याच्यावर काय बोलले का? याच्याबद्दल त्यांनी काही बोलले नाहीत. या भारतीय जनता पक्षाचा एक खासदार अनंत हेगडे, सत्ताधारी पक्षाचा आत्ताचा खासदार, सांगतो की आम्हाला 400 पेक्षा जागा जास्त का पाहिजेत, तर आम्हाला 400 पेक्षा जास्त जागा निवडल्यानंतर संविधान बदलायचं आहे. संविधान बदलण्याची भाषा उघडपणे जर या ठिकाणचे खासदार, सत्ताधारी खासदार करत असतील, तर त्याचा प्रतिवाद करणं हे नरेंद्र मोदींचं काम होतं. त्याचा प्रतिवाद करणं हे अमित शहांचं काम होतं. त्यांनी केला का? याचा अर्थच असा की अनंत हेगडे जे बोलला, अनंत हेगडेंनी जे विष ओकलं, त्याचा पाठिंबा या ठिकाणी या भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारचा आहे. आणि असं केंद्र सरकार या ठिकाणी येणं, असणं, त्याचं अस्तित्व टिकणं हे तुमच्या आणि माझ्या अस्तित्वाला धोका निर्माण करणार आहे. आणि म्हणून 2024च्या निवडणुकीमध्ये संजोग वागेरे पाटलांना आपल्याला निवडून द्यायचा. 13 मेला या लोकसभेचं
आपलं मतदान आहे आणि हे मतदान का करायचं, कशासाठी करायचं आहे, मानवजींनी सांगितलं, माझ्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी सांगितलं. आणि तुम्ही एक जरा बारकाईनं बघा, म्हणजे आपण महागाईवरती बोलत नाही, बेरोजगारीवरती बोलत नाही, किंवा आपल्या देशासाठी किती उद्योगधंदे आणलेत ह्याच्यावर आपण बोलत नाही, आपण आपला GDP कमी झाला ह्याच्यावर बोलत नाही, आपण बाहेर देशामध्ये आपले पंतप्रधान जाऊन काही उद्योग या देशामध्ये आणणार होते, आपण त्याच्यावर बोलत नाही. आणि ज्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडल्या पाहिजे होत्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या समुद्रामध्ये बसवणार होते, त्याचं मोठ्या प्रमाणात आदरणीय पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झालं, त्याच्यावर आपण बोलत नाही. त्याचप्रमाणे चैतन्यभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबईमध्ये स्मारक व्हावं, त्यासाठी भूमिपूजन झालं, त्याच्यावर आपण बोलत नाही. या सगळ्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये येणारे जे नवीन उद्योग होते, हे उद्योग बाहेरच्या देशामध्ये, बाहेरच्या राज्यामध्ये गेले, त्याच्यावर आपण बोलत नाही. म्हणजे फक्त बोलतोय काय की जे सांगतात की 400 पार, आणि मग आता नवीन आलंय की कालपासून की ते 170 पर्यंतचे. ही जी आहे ना गुगल नीती आहे, म्हणजे ही फक्त चर्चा आपल्या लोकांमध्ये ठेवायची, आणि ही चर्चा अशी ठेवायची की ती त्यांच्याबद्दल होती. आपण आपले जे भूमिका आहेत, आपल्या ज्या काही गोष्टी आहेत, महागाई असेल, शेतकऱ्यांच्या असेल, कामगारांचे असतील, अशा अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांवरती आपण बोलतच नाही. हे फक्त जसं मानवजींनी सांगितलं की हे जरा गुगल नीती करतात, किंवा माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी देखील सांगितलं की हे फक्त फिरवतात आपल्याला, आणि प्रत्यक्षात यामध्ये कुठल्याही गोष्टीकडं ह्यांचं बिलकुल असं लक्ष नसतं, आणि आपल्याला त्या चर्चेमध्ये फक्त फिरवत असतात. तर आपण त्या चर्चेमध्ये न जाता या चर्चेच्या बाहेर येऊन, मी तुम्हाला या ठिकाणी नम्रपणानं सचिन भाऊंना मी सांगेल की जसं मगाशी मानवजींनी सांगितलं की आपल्याला इलेक्शन ही आपले संविधान वाचवण्यासाठी, आपल्यासाठी, स्वतःसाठी करायची, आणि हे इलेक्शन भाऊ मला असं वाटतं की आता लोकांनी ताब्यात घेतलेली आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ही इलेक्शन ताब्यात घेतली आहे. मावळ तालुक्यामध्ये सर्वसामान्य नागरिक आता म्हणतोय की आम्हाला ह्यांना त्यांचा धडा शिकवायचा आहे, गद्दारांना त्या ठिकाणी गाडायचं आहे, अशा पद्धतीची भूमिका सर्वसामान्य नागरिकांनी घेतली. आणि आज ही इलेक्शन ही सर्वसामान्य नागरिकांच्या हातामध्ये गेली. धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती ही इलेक्शन आता व्हायला लागलेली आहे. आणि या इलेक्शनमध्ये मी तर म्हणेल की सगळ्यांना मी सांगेल की जे काय ते पैसे वाटतात ना, ते सगळे पैसे आपण घ्यावं आणि मतदान मात्र आपल्या महाविकास आघाडीला करायचं. अशा पद्धतीनं आपली भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि इथून पुढच्या काळामध्ये मला असं खात्री वाटतं की या सर्व ज्या आज या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि ही सगळी तोलामोलाची लोक आलेली आहेत, आणि ज्यांच्या शब्दाला मान आहे, ज्यांनी एखाद्याला रिक्वेस्ट केल्यानंतर त्या रिक्वेस्टला मान आहे, अशी लोक भाऊ या ठिकाणी आहेत. तर मला असं वाटतं की पिंपरी चिंचवड शहरामधनं आम्ही किमान 2.5 ते 2.25 लाखाचा लीड या ठिकाणी घेऊ, आणि हा 2.5-2.25 लाखाचा लीड घेऊन आम्ही खाली मग पनवेल, उरण आणि कर्जत या तिन्ही तालुक्यामध्ये मी फिरतोय. या तिन्ही तालुक्या मिळून कमीत कमी 2 लाखाचा लीड आपल्याला त्या ठिकाणी निघेल अशी मला खात्री आहे. 5 ते 5.5 लाखाच्या फरकानं आपण निवडून येईल अशी खात्री, महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल असं वातावरण आणि अशी खात्री मला आहे. कारण मी स्वतः प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीमध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये मी फिरतोय. आज ज्या पद्धतीनं लोक त्या ठिकाणी सांगतात की आम्हाला 10 वर्ष झाले, आम्ही त्या माणसाला बघितलंच नाही, 10 वर्ष झाले आमच्या गावात अजून काही जे काही डेव्हलपमेंट करणार होते ते सांगितलं, त्याचं काही अजून झालं नाही, 10 वर्ष झालेत आम्हाला आश्वासनं दिली होती, रेल्वेच्या असतील, रेल्वेच्या गाड्यांच्या ज्या फेऱ्या वाढवणार होते, लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवणार होते, त्याचंही काय झालं नाही. जी इंडस्ट्री आपल्याकडं येणार होती, फॉक्सॉनसारखा प्रकल्प आपल्याकडे येणार होता, त्याचं थांबवण्यासाठी या मंडळींनी काहीच केलं नाही.
खालचे जे इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीकडे दुर्लक्ष केले. तिथल्या स्थानिक नागरिकांना, तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळत नाही अशी परिस्थिती खालच्या भागामध्ये आहे. आणि त्या इंडस्ट्रीला लागणारं जे काही सुविधा असतात, रस्ते, लाईट, ड्रेनेज, पाणी, हे देखील अजून त्या ठिकाणी पोचले नाही. आणि आपल्या या मावळ लोकसभा मतदारसंघ असा आहे की तो पुणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आणि निसर्गरम्य वातावरण आणि निसर्गाच्या सानिध्यात राहणारा हा मावळ लोकसभा मतदारसंघ आहे. निसर्गासाठी किंवा गडकिल्ल्यांसाठी त्या ठिकाणी कुठल्याच बाबतीतलं आजपर्यंत काही फंड आले नाहीत. म्हणजे अशा अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये आहेत. आणि आमच्या पिंपरी चिंचवडला तर आत्तापर्यंत कुठलंच म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून एखादा प्रोजेक्ट आलेला हा लोकांना दाखवावा की बाबा हा एक प्रोजेक्ट आम्ही केंद्र शासनाच्या मान्यतेनं या ठिकाणी केला आहे आणि तो पूर्ण झाला आहे. एकही या 10 वर्षामध्ये झालेलं नाही. आणि त्यामुळं लोक आता जाब विचारतात की तुम्ही या मावळ लोकसभासाठी काय केलं हे तुम्ही दाखवा. आणि मला खात्री आहे की निश्चितच महाविकास आघाडीचा आपला या ठिकाणी विजय होईल. मी आपल्या सर्वांना नम्रपणाने विनंती करेल की मेच्या 13 तारखेला आपलं जी खून आहे मशाल, या मशालीच्या समोरील बटन दाबून आपलं अमूल्य असं मत, आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य, आपलं पाठिंबा या ठिकाणी मला द्यावा. आणि तुमचा पाठिंबा, तुमचा आशीर्वाद, तुमचं सहकार्य ह्या कुठेही तडा जाणार नाही याची खबरदारी मी वेळोवेळी घेईल. आणि नम्रपणाने सांगेल की तुमच्या कामासाठी मी हा संजोग वगैरे 24 तास तुमच्याबरोबर राहील एवढी खात्री मी या ठिकाणी देतो. आणि आपल्याला विनंती करतो की आपल्याला हातामध्ये पेटती मशाल घ्यायची आणि आपल्याला 4 तारखेला विजयाची तुतारी वाजवायची. धन्यवाद.